मुंबईमध्ये मनोहर जोशी यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन होते। उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर आहेत। शिक्षण नोकरी करून केले, मग वाचायला करा विचार आणि मनोहर जोशीला जे जमले ते मला। धन्यवाद मान्यवर हो। आयुष्य कसे जगावे हे पुस्तक तुम्ही वाचालच। आताच सांगितल्याप्रमाणे 350 रुपयाचं पुस्तक 200 रुपयांना आणि नवीन नोटात चालतील। तर माननीय मुख्यमंत्री गमतीत असं म्हणाले की प्रकाशनाच्या आधी घेतलं असतं तर कदाचित जुन्या नोटा चालल्या असत्या। तर ते पुस्तक तुम्ही वाचालच, पण त्याआधी आपण सरांकडूनच ऐकूया की आयुष्य कसं जगावं। मी विनंती करतो सरांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री उद्धवजी, माननीय महापौर, या कार्यक्रमासाठी मुद्दाम आयत्यावेळी सांगूनही उपस्थित असणारे, ज्यांच्याबद्दल आम्हाला अतिशय आदर आहे, ते श्री डी.वाय. पाटील आणि त्याबरोबरच या मुंबई शहरात अनेक वर्ष पुस्तक प्रकाशनाचं काम करणारे, आपल्या सर्वांच्या परिचयाचे आम्ही त्यांना माननीय पुस्तक प्रकाशक जी म्हणतो ते, आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो आणि मातांनो, आजच्या दिवसाची मी बरेच दिवस वाट पाहत होतो। म्हणजे मुख्यमंत्रीजी, त्यांच्याबरोबर उपस्थित असणारे मंत्रीगण, सर्वांचीच मी वाट पाहत होतो। आणि मला आज सांगायला अतिशय आनंद होतो की त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत। पण खरा आनंद एका गोष्टीचा आहे की हा कार्यक्रम ऐकण्यासाठी जी उत्सुकता मी लोकांमध्ये बघितली गई, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे। आणि म्हणून वास्तविक पाहता व्यासपीठावरील सर्व मान्यवर एवढं म्हटलं असतं तरी पुरेसं झालं असतं, परंतु जेव्हा महाराष्ट्र राज्याचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित असतात, त्यावेळी त्यांचा मान कसा ठेवायचा हे मला पूर्णपणे माहिती आहे। साधं कारण आहे, माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मला या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं, त्याच वेळी मी समजलो की यापुढे कोणतेही कार्यकर्ते अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या वेळी सगळ्यांची नावं घेणं आवश्यक असतं। फार एकापेक्षा एक हुशार अशी माणसं आहेत। त्यांचा परिचय जर करून द्यायचा म्हटला तर माझ्याजवळ या ठिकाणी जे कागद आहेत त्याप्रमाणे 3-3 पानाचा परिचय त्यांचा करून द्यावा लागेल। आणि म्हणून मी एवढंच म्हणेन की जेव्हा जेव्हा नवीन मुख्यमंत्री येतो त्यावेळी त्या मुख्यमंत्र्याकडे मी काळजीपूर्वक पाहतो। आतापर्यंत त्यांना वाटत होतं मी त्यांच्याकडे बघतच नाही की काय,
पण मुख्यमंत्र्यांकडे मी जरूर पाहिलं आणि मला आनंद झाला की या कार्यक्रमाला यावं अशी इच्छा हे प्रदीर्घ काळ आपली मैत्री माननीय उद्धवजींवर टिकावी या उद्देशानं वाटली. सहज आठवण झाली म्हणून सांगतो. मी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी मुख्यमंत्री होतो त्यावेळी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची युती 25 वर्ष टिकली होती. आणि मग आता लोकांच्या मनात हा प्रश्न का पडतोय की आम्ही एकमेकांचे मित्र टिकणार की नाही, त्याचं उत्तर आपल्याला मिळावं म्हणून मी त्यांना निमंत्रित केलं. हे ऐकून पत्रकारांनाही बरं वाटलं असेल, कारण ते हाच विचार करतात की पुस्तक वाचणार केव्हा, प्रश्न कधी विचारणार, भाषणं कधी संपणार आणि आजची बातमी उद्या येणार कशी. परंतु मी आपल्याला सांगतो की व्यक्तिगत पातळीवर हे दोघंही एकमेकांच्या जवळ आहेत. आणि आणखीन एक सांगायचं तर माननीय मुख्यमंत्री हे पदवीधर झाले, त्यानंतर त्यांनी एक विशिष्ट प्रकारचं शिक्षण पुरं केलं आणि मुंबईमध्ये आल्यापासून त्यांची भाषणं मी ऐकतोय. उद्धवजी, आपल्याला माहिती आहे की मी उगाच स्तुती कोणाची करत नाही आणि माझं मुख्यमंत्र्यांकडे काय काम असणार हो. परंतु तरी सुद्धा एक काम मी सुरुवातीला सांगितलं ते आहे आणि माझ्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी मी मनापासून ज्यांचे आभार मानणारे ते व्यासपीठावरील सर्व मान्यवर तर आहेतच, या कार्यक्रमासाठी जे माझे हितचिंतक उपस्थित आहेत तेही माझ्यासमोर आहेत. आज सकाळपासून घरी येणाऱ्यांची एवढी प्रचंड गर्दी होती, त्यांचे आभार मी घरी मानू शकलो नाही. पण त्यापैकी जे आज या ठिकाणी उपस्थित आहेत किंवा जे अनुपस्थित आहेत त्या सर्वांचेही मी आभार मानतो. कदाचित हे प्रोटोकॉल प्रमाणे नसेल की भाषणाच्या सुरुवातीलाच आभार मानून टाकायचे. महापौरांना काही सांगण्याची जरूर नाही, त्यांचे पण असे कार्यक्रम सुरू असतात. तो पहिल्यांदाच आभार मानतोय म्हणजे कुणी बाकी राहिलं, त्यांचं नाव घेतलं नाही, अशा प्रकारचा कोणताही आक्षेप येऊ नये म्हणून मला अतिशय बरं वाटतंय. आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल. आणि समोरच्या बाजूला सभागृह भरल्यामुळे आता काही लोक गर्दीमध्ये उभे आहेत, त्यांना गर्दीतही उभं राहून भाषणं ऐकायची आहेत, त्याबद्दल त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. आणि ज्यांनी माझं जीवन घडवलं त्यांचे आभार मानणं हे तर माझं कर्तव्य आहे. म्हणजे माझी आई, माझे वडील, या वयापर्यंत मी आता 80 वर्षात पदार्पण करतोय, या वर्षापर्यंत ज्यांच्यामुळे मी जगलो अशा सर्व डॉक्टरांचा मी आभारी आहे. तुम्हाला काय वाटतं मी एखाद्या मोठ्या माणसाचं नाव घेईन काय? आजारी माणसाला डॉक्टर हाच मोठा माणूस असतो. मग तो गोडबोग्यांसारखा डॉक्टर असो, डांबग्यांसारखा असो, परंतु डॉक्टरांचंही मी अतिशय आभारी आहे. तुम्हाला सांगायला विसरू नये म्हणून सांगतो, हे माझ्या आयुष्यातलं शेवटचं पुस्तक. 80 वर्ष झाल्यानंतर माणसं फार काळ आपण जगून असं म्हणत नाहीत, पण जे आयुष्य मिळालं ते कसं मिळालं, त्या आयुष्यामध्ये काय राहिलं, या गोष्टींची आठवण होणं हे स्वाभाविक असतं. तुम्हाला सुरुवातीलाच सांगून टाकतो की मी हे पुस्तक लिहिण्याचं कारण, हे पुस्तक आयुष्यातले बरे वाईट असे अनुभव दाखवणार आहे. आणि म्हणून या पुस्तकाचे 5 भाग मी केलेत. एका भागात माझं बालपण आहे, दुसऱ्या भागात शिक्षण आहे, तिसऱ्या भागात अर्थकारण आहे, चौथ्या भागात राजकारण आहे आणि 5व्या भागात मरण आहे. एक जण म्हणा मरणाचं कशा लिहिता, म्हणजे माझा जगण्याचं लिहू का? पण खरोखरच सांगतो
माणसाच्या जीवनात या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि या सगळं जीवन माझं हे अत्यंत गरिबीत, खरा शब्द वापरायचं, दारिद्र्यात गेलं. मी मुंबईत आलो त्याच्या अगोदर रायगड जिल्ह्यातल्या 2 गावांमध्ये होतो. एक महाड आणि दुसरं गाव पनवेल. आणि या दोन्ही गावांमध्ये गरिबी होती. जेवायचं कुठे हा प्रश्न होता. माझे एक मामा होते, त्यांची जागी ट्रान्सफर. मग आता कुठे जेवायचं. आणि एक बाई आमच्या शाळेत होत्या, महाजनबाई. त्या महाजनबाईंना असं वाटलं की हा मुलगा हुशार आहे. म्हणजे गैरसमज होता त्यांचा, पण त्यांना वाटलं त्यावेळा कुणाला तरी खरं वाटलं दिसत आहे. पण ते कसंही असलं तरी सांगेन की त्या बाईंनी 7 घरी मला बोट धरून मला घेऊन गेल्या. आणि त्या 7ही घरी ती शिक्षकांची घरं होती. एक दिवस जेवणाची व्यवस्था झाली. दारिद्र्य काय असतं, गरिबी काय असते समजल्यामुळे माझ्या आयुष्यात मी कधी गरिबांना विसरलो नाही. माझं बालपण गरिबीमध्ये. आणि या ज्या तुम्हाला मी आत्ता 5-6 गोष्टी सांगितल्या, 5च, त्या 5 गोष्टी मिळवत मी मराठी 5वी पासून स्वतःच्या पायावर उभा राहिलो. काही लोकांना माहिती नसेल म्हणून सांगतो की या माझ्या आयुष्यामध्ये सर्वात मोठा धडा कोणता असेल तर तो जिद्द बाळगा, मेहनत करा. हे पुस्तक माझी आत्मस्तुती करण्यासाठी नाही. मगाशी यांनी सांगितलं त्याप्रमाणे जेव्हा स्वतःचा व्यवसाय पाहायचे त्यावेळी मी त्यांच्याकडेही असायचो आणि ते सांगते ते लक्षात ठेवायचो. एक छोटंसं खेडेगाव रायगड जवळचं, त्या खेडेगावात मी जगायचो. आणि त्या खेडेगावात जगत असतानाही माझी परिस्थिती गरिबीचीच होती. मराठी 5वी पासून मी काहीतरी काम करतो, पैसे मिळवतो आणि आयुष्य पुढचं जगण्यासाठी उपजीविकेची साधनं ठेवून देतो. तसं ते माझं जीवन. आणि यावेळी माझ्या वेगवेगळ्या नातेवाईकांनी मला सुरुवातीला आधार दिला. त्यामध्ये धामणकर होते महाडगा, पालवणकर होते पनवेलगा. आणि या मुंबईमध्ये आल्यावर तर माझी स्वतःची सख्खी बहीण आणि तिचं कुटुंब होतं. त्या बहिणीला आम्ही म्हणायचो माई. आणि या महाजनबाई होत्या, पनवेलला होत्या, पण तिथूनही पुरेपूर काळजी करायची. आणि अशा प्रकारच्या एखाद्या शाळेतल्या महिलेला काय घडवता येतं त्याचंही उदाहरण आहे. म्हणून केवळ भाषणांचा कार्यक्रम आपण सगळे लोक किती येणार याची चिंता, या काळजीत असताना हे जीवन ऐकण्यासाठी आणि पुस्तकात दाखवल्याप्रमाणे आयुष्यात मनात येणारी प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी मी यशस्वी झालो. बांधवांनो, भगिनींनो, आपल्याला सांगतो की हे सगळं माझं यश एका व्यक्तीने घडवून आणलं मुंबईत आल्यावर. आणि ते म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांनी. तुम्हाला सांगायला हरकत नाही की मी मुंबईत आल्यानंतर मी राजकारणात आलो. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण राजकारणात आणून राजकारणामध्ये मोठं करण्याचं काम, सांभाळण्याचं काम कुणी नातेवाईक नव्हते माझं, पण प्रत्येक शिवसैनिक हा नातेवाईक आहे असं समजून वागणारे माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी माझं जीवन घडवलं. आणि म्हणून त्यांचं नाव तर मी घेतोच, परंतु हे पुस्तक बघा, या पुस्तकाची सुरुवात पहिला फोटो कोणाही नातेवाईकांचा नाही, माझा तर नाहीच नाही. आणि पहिला फोटो माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. बांधवांनो, भगिनींनो, माझ्या मनातला उद्देश सांगतो. आपण आयुष्यामध्ये जे मनात आणतो ते करू शकतो. त्यासाठी लागतो तो आत्मविश्वास.
हा आत्मविश्वास दिला बाळासाहेबांनी आणि म्हणून बाळासाहेबांची स्मृती येते, त्यांची आठवण येते आणि बाळासाहेबांनी जे जीवन दिलं ते आणखीन भरभराटीस आणण्याचं काम माननीय उद्धवजी ठाकरे यांनी केलं म्हणून आज मी उभा आहे. आपल्याला काय गोष्टी आवश्यक मी सांगितलं, पहिलं सांगितलं शिक्षण पाहिजे. पक्का लक्षात ठेवा की शिक्षण भरपूर पाहिजे. आता काही जण मला विचारतात भरपूर म्हणजे किती, मी त्यांना सांगतो PhD झालं पाहिजे. मुख्यमंत्री हळूच हसतेत, त्यांनी पण PhD केलं म्हणजे PhDचा अभ्यास केला. पण आपल्याला मी सांगून टाकतो, माझा पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश केवळ तुमच्यापेक्षा मी हुशार आहे हा दाखवण्याचा नाहीये. हे पुस्तक लिहिण्याचा साधा उद्देश आहे की तुम्ही भरपूर शिका. उद्धवजी, आपण नोकऱ्या मागण्यासाठी अनेक वर्ष जातो ठिकठिकाणी, मराठी लोकांना जॉब द्या, जॉब मिळवणं, चांगली नोकरी मिळवणं हे सुद्धा तुमच्या मनगटातल्या ताकदीवर अवलंबून आहे, याविषयी मला काही शंका नाही. आणि म्हणून हे सगळं करत असताना सामाजिक काम मागे पडू नये म्हणून एक अत्यंत आधुनिक असं हॉस्पिटल आहे आमचं. हे हॉस्पिटल घाटकोपरला आहे. बांधवांनो, भगिनींनो, माझ्याकडे लोक येतात आणि मागतात की त्या हॉस्पिटलमध्ये प्रवेश द्या, पण फी जरा कमी घ्या. बरेच लोक यासाठीच येतात आणि तुम्हाला सांगताना मला आनंद होतो की त्या हॉस्पिटलचं सर्व महत्वाचं काम माझ्या सूनबाई पाहतात. याचं कारण असं की त्या BSc फर्स्ट क्लास आहेत. शिक्षणाने इतरांनी घ्यावं एवढं मी म्हणत नाही, त्याची सुरुवात माझ्या घरापासून केली आणि म्हणून माझ्या दृष्टीनं ही महत्वाची गोष्ट आहे. पवनचक्क्या चालवतो आणि वीज निर्मिती सुद्धा आम्ही करतो. एक गोष्ट आपल्याला सांगितली नाही तर मी काहीतरी आपल्यापासून लपवतो असं वाटेल म्हणून सांगून टाकतो. बांधकाम क्षेत्रातही मी काम केलं सुरुवातीला. आता या संपूर्ण व्यवसायाचं काम माझा मुलगा पाहतो. कार्यक्रमालाही तो हजर असेल अशी समजूत आहे, म्हणून मुद्दाम सांगतो, मुलगा सोन्यासारखा होणं हे बापाचं मोठं नशीब असतं. त्यात कर्तृत्वाचा भाग काहीच नसतो, परंतु मुलगा जर बरोबर हुशार नसेल बाबांसारखा तर ते घरानं पुढे येत नाही. आणि म्हणून विषय हा केवळ व्यक्तिगत नाही, सगळं घरानं कसं पुढे आणावं त्याचा हा विषय आहे. आणि म्हणून मी मुद्दाम या ठिकाणी सांगितलं की मी जवळजवळ मुख्यमंत्री असताना पहिल्या दिवसापासून या सर्व उद्योगधंद्याचं काम माझ्या मुलावर सोपवलंय. त्याचं नाव आहे उन्मेष आणि मी जेवढे पैसे मिळवायचे त्याच्या 100 पट पैसे तो मिळवतो. आणि म्हणून काही सवलत वगैरे पाहिजे असली तर त्याच्याकडे जा, हे मी हळूच सांगतोय. पण धंदाही वाढवता येतो, पाहिजे तेवढा मोठा करता येतो आणि तो केला नाही तर मोठी अडचण येते. बांधवांनो, भगिनींनो, मी एक अतिशय समाधानी माणूस आहे आणि समाधानी आहे याचं कारण या ज्या गोष्टी तुम्हाला मिळाव्यात असं मला वाटतं त्या मी स्वतः मिळवल्या आहेत. जिथं महानगरपालिकेत मी नगरसेवक होतो तिथपासून माझ्या राजकारणाची सुरुवात झाली. माझी पोस्ट होती ऍक्टिंग असिस्टंट टेम्पररी क्लार्क. म्हणजे पोस्ट तरी मोठी असावी, कृती नसली तरी. आणि म्हणून तिथं मी सुरुवातीला राजकारणात आलो. नंतर मी या मुंबई महानगरपालिकेत महापौर झालो. जवळजवळ 25 वर्ष मी विधानसभेत होतो, विधानसभा आणि विधान परिषद. शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री होण्याचा सन्मान मला बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी या दोघांनी दिला. आणि म्हणून या अनेक लोकांचे उपकार झाले त्याच्यामध्ये.